आता जस्ट इथं झाडं लावलेले आहेत आणि येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये खूप काही आपल्याला मंदिरात बघायला भेटणार आहे. आता जस्ट नवीन बांधकाम असल्यामुळे खूप कामांची अजून सुरुवात झालेली नाही, म्हणून थोडा वेळ लागेल. पण काही 1-1.5-2 वर्षानंतर वातावरणात खूप बघायला भेटणार आहे आपल्याला. मित्रांनो, आपण जे हा रस्ता बघताय, हा हायवे आहे नॅशनल हायवे 46. तर या हायवेला लागून मुमटी गावाजवळ आपलं हे मंदिर आहे. बघू शकता तुम्ही मंदिर आहे, मंदिराचं दृश्य आहे पूर्ण. मनीष, पूर्ण व्ह्यू दाखव मंदिराचा, जा पुढं. चला. हा आहे बॅक साईडचा व्ह्यू, हा आहे मंदिराचा बॅक साईडचा व्ह्यू. आणि तुम्हाला इथं मागे मंदिराच्या एक्झॅक्टली साईडला एक विहीर आहे आणि विहिरीच्या एकदम एक्झॅक्टली साईडला एक शिवलिंग आहे परत. आणि शिवलिंग ज्या झाडाखाली आहे त्या झाड पिंपळाचं झाड आहे, तिथं पण एक खूप छानशी शिवलिंग आहे. आणि त्याच्या मागच्या साईडला पूर्ण शेती आहे बघा, पूर्ण बघू शकता, पूर्ण शेती आहे. खूप वातावरणाचा पण लाभ घेण्यासारखा आहे आणि इथं खूप डिवाईन वातावरण आहे. आम्ही अवघ्या 2 तासापासून आलेलो आहेत. खूप मस्त वातावरण आहे आणि खूप छान पण वाटत आहे. एकदम म्हणजे निघण्याचीच इच्छा होत नाही, एवढं खूप छान वाटत आहे. हा आहे तुमचा NH46 हायवे आणि या हायवेला लागून एक जवळ एक मंदिर आहे आणि हुबेहूब फुल कॉफी आपली केदारनाथ महाराजांची आहे. तर आपलं केदारनाथ जाण्याचं शक्य होतं का नाही ते काय माहीत नाही, पण आपल्याला लवकर, मला वाटतंय बाबांचा आपण लवकरच बुलावा येणार आहे केदारनाथसाठी. तर लवकरच आपण केदारनाथ पण जाऊ.